महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रग्ज ठेवण्याची पोलिसांना धमकी दिलेली होती। पोलीस चालक पवन सांगळे याच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे। गृह खात्याने त्याला दणका दिलाय। विद्यार्थ्यांच्या खिशामध्ये ड्रग्ज ठेवण्याची धमकी त्या पोलिसांना दिली होती। मुंबईत काल सीजेपीच्या समर्थनार्थ झालेल्या आंदोलनामध्ये ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना एका पोलीस कर्मचाऱ्याने खिशात ड्रग्ज ठेवण्याची धमकी दिली होती। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गृह खात्याने या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई केली। काल मुंबईमध्ये सीजेपीच्या समर्थनार्थ अनेक तरुणांनी आंदोलन केलं होतं। या तरुणांची पोलिसांनी धरपकड केली। त्यातील काही तरुणांना पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आलं होतं। या तरुणांना एक पोलीस चालकाने थेट धमकी दिली, पुन्हा इथे दिसलात तर तुमच्या खिशात 50-50 ग्रॅम ड्रग्ज ठेवीन, मग तुमचं आयुष्य गेलं, जामीनही मिळणार नाही, अशी धमकी या पोलीस चालकांना दिली होती। त्याचा व्हिडिओ एका आंदोलक तरुणानं शूट केला। तो प्रचंड व्हायरल झाला। इधर वापिस अगर किधर मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं, बिल्कुल नहीं, बिल्कुल। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा किसी। अरे नहीं, हाँ, फिर गया क्या जिंदगी गया, नो जामीन। काँग्रेसने देखील त्यांच्या अधिकृत खात्यावर हा व्हिडिओ पोस्ट करत कारवाईची मागणी केली होती। त्यानंतर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली। जो व्हिडिओ 50-50 ग्रॅमच्या पुढ्या टाकण्याच्या अनुषंगाने जो दाखवलेला आहे, त्या कर्मचाऱ्याची चौकशी ही सुरू झालेली आहे आणि तात्काळ त्याच्यावर कारवाई करणार असल्याचं देखील या बैठकीच्या अनुषंगाने आम्हाला शासनाच्या, प्रशासनाच्या आणि पोलीस विभागाच्या वतीनं हे सांगण्यात आलेलं आहे। दुसरीकडे राज ठाकरे यांनी सुद्धा या व्हिडिओची दखल घेऊन पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। परत या एरियात जर दिसलात 50 ग्रॅमची पावडर टाकीन, बरं का? म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली। पोलीस एजंट आहेत का पावडरवाले? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही मला। दरम्यान या पोलीस चालकाचं नाव पवन सांगळे असं असून त्याच्यावर गृह खात्याकडून कारवाई करण्यात आली आहे। आता या कर्मचाऱ्याची चौकशीही सुरू करण्यात आली आहे। असा एक व्हिडिओ समोर आलेला आहे, त्याची चौकशी चालली आहे, पण चौकशी सुरू असताना त्या पोलिसावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमधून काढण्यात आलेलं आहे आणि चौकशी चालली